वादळी वाऱ्यानं आणि पावसानं अनेक शेतकऱ्यांची स्वप्न हिरावून नेली. शेतकऱ्यांची नेली, व्यावसायिकांची नेली. कर्जावर काढलेल्या प्रत्येक घटकाची वाताहात झाली. दौंड तालुक्यातल्या हातवळणमध्ये देखील 26 मे रोजी आलेला वादळी वाऱ्याचा पाऊस योगेश गोगावलेसाठी फक्त स्वप्न हिरावणारा ठरला नाही, तर पुढे कसं उभं राहायचं हा प्रश्न देखील निर्माण करून गेला. खरं तर फक्त कोंबड्यावरच ही संक्रांत आली नाही, तर त्याच्या स्वप्नावर देखील संक्रांत आली. 18,000 कोंबड्यांचा यात दुर्दैवरित्या मृत्यू झाला. या वादळी वाऱ्यात त्याचं शेड जमीनदोस्त झालं आणि यामध्ये असलेल्या 18,000 कोंबड्या मृत झाल्या. 80 ते 85 लाख रुपयांचं नुकसान त्याचं या घटनेमध्ये झाले, पण त्याला कोणीच वाली नाही. कमी दाबाच्या पट्ट्यानं मोसमी पावसाच्या अगोदरच दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यात दानादान उडवली. बारामती आणि इंदापूर तालुक्यात नुकसान तर झालंच आहे, परंतु जीविताची हानी मात्र दौंड तालुक्यात जेवढी झाली तेवढी इतर तालुक्यात झाली नसावी. योगेश गोगावलेचं हे नुकसान योगेश गोगावलेसाठी स्वप्नावर पाणी फिरवणारं नाही, तर स्वप्न मातीमोल करणारे ठरले आहेत. आता त्यातून कसं उभं राहायचं हा प्रश्न पडलाय, कारण या कर्जाला ना इन्शुरन्स होता ना इतर कुठल्या गोष्टी. काल दिनांक 26 मे रोजी झालेल्या अवकाळी अति जोरदार पावसामुळे माझे वातानुकूलित एसी शेडचे खूप असे मोठ्या प्रकारचे नुकसान झालेले आहे. एवढा प्रचंड पाऊस की गेले 5 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू, पूर्णपणे म्हणजे रानातलं पाणी निघलं नाही एवढा पाऊस होता. आणि हेच नवीन बांधलेलं माझं आताच फक्त 1 वर्ष झालं होतं. त्याला 80 ते 90 लाख रुपये खर्च आला होता. त्या सगळ्या खर्च पूर्णपणे म्हणजे जमीनदोस्त झालेला आहे. आणि म्हणजे आता ह्याच्यावरती पूर्णपणे लोन आहे. अण्णासाहेब पाटलाचं त्याला म्हणजे व्याज परताव्याचं पण सपोर्ट आहे त्याला, परंतु आता ते पैसे सगळे कुठून फेडायचे हेच मोठं आव्हान आमच्या पुढे सध्या राहिलेलं आहे. फक्त 2 ते 3 एकर क्षेत्र असताना एक लांबी नवीन व्यवसायाकडे वळताना हे म्हणजे बांधलं होतं शेड, परंतु या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे आता म्हणजे काय करावं काय नाही असा म्हणजे प्रश्न पडलेला आहे.